नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. प्रथमतः आम्ही सर्व शिक्षक वर्गांचं अभिनंदन करतो, कारण की चांगली संकल्पना घडून मुलांमध्ये एक वेगळी जागृती करण्याचं काम शिक्षकांनी आज केलं. आणि दुसऱ्यांदा मी सगळ्यात अभिनंदन करीन या छोट्या मुलांचं की अतिशय चांगला प्रतिसाद. सकाळी लवकर उठून एवढे पदार्थ आणणं एवढं सोपं काम नाही. त्यांच्या मागे त्यांचा पालकांचा आणि ग्रामस्थांचा आज प्रतिसाद पाहता अतिशय सुंदर ग्रामस्थांचा प्रतिसाद आहे. प्रामुख्याने पाहिलं आपण आज धगधगत्या जीवनामध्ये नोकरीचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न खूप निर्माण झालेला आहे आणि त्याला अनुसरूनच हा प्रकल्प राबवला गेला का काय असं वाटतंय. कारण की प्रत्येक माणसाला जगण्यासाठी पैशाची गरज आहे आणि पैसा एक तर नोकरीतून येतो किंवा व्यवसायातून येतो. व्यवसायाची जोड देण्याचं आणि आवड निर्माण करण्याचं काम हे शिक्षकांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि तेवढाच प्रतिसाद आपल्या सर्व एवढे ग्रामस्थांनी दिलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचंही पुन्हा अभिनंदन करतो. असेच पुढील काळातही सर आपण हे उपक्रम चालू ठेवा अशीच तुम्हाला विनंती आहे. माझं नाव अक्षर हनुमंत रत्नपारखे, ओरडे गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. शाळा या ठिकाणी आयोजित करण्याचा हेतू असा आहे की मुलांना आठवडे बाजारामधून व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्यांना व्यवहाराची संकल्पना क्लिअर व्हावी आणि आठवडा बाजार भरतो परंतु मुलांना काय त्या निमित्तानं काय घडतं, नेमकं त्या व्यवहार कसे घडतात, बाजारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, कोणकोणते पदार्थ असतात, कोणकोणत्या भाजीपाला कशा पण विकला जातो हा त्याचा आणि त्यातून मुलांची जी ज्ञानवृत्ती आहे ती वाढली पाहिजे. हा सर, जगाच्या बाजारात सर्वच काही मिळते आणि रोज बाजार भरलेले असतात दैनंदिन जीवनामध्ये, परंतु हा छोट्या मुलांचा चिमुकला आठवडे बाजार हा प्रास्ताविक करीत असताना एक पालकांच्या मनामध्ये अति आनंद झालेला आहे, विद्यार्थ्यांना अति आनंद झालेला आहे आणि तुम्ही गुरुजन आहात त्या अनुषंगाने मुलांना गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि व्यावहारिक ज्ञान कळावं त्या अनुषंगाने हा एक तुम्ही संकल्प काय केलेला आहे, मनामध्ये बाळगलेला आहे. त्या अनुषंगाने कितपत मुलांच्या मनावरती हे म्हणजे बिंबणार आहे आणि त्यांची प्रवृत्ती होणार आहे. 100% आठवडे बाजार या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना कळणार आहे की भाजीपाला किंवा जो व्यवहाराचा जो हेतू आहे व्यवहार कशा पण केले जावे. त्यामध्ये त्यांना संकल्पना कळली पाहिजे की बाबा जर 10 रुपयाची वस्तू घेतली तर जर आपला प्रॉफिट लॉस कळायला पाहिजे. मुलांना अगदी या त्यांना ते गणित मिळणारच आहे, पण त्यांना जो आनंद मिळणार आहे त्यातनं आपण याच्यावर नवीन काहीतरी करतो शाळेमध्ये आणि शाळेमध्ये येऊन आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं याचा सगळ्यात जास्त मुलांना आनंद मिळणार आहे. आणि त्याच पासून शाळेच्या अजून वाटचाल आहे अजून आणि व्यावहारिक ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल तर आठवडे बाजार हा प्रत्येक गावात झालाच पाहिजे. त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं? पत्रकार समजा तुम्हाला धन्यवाद. तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवर्जून घेतली. प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संपूर्ण शिक्षक वृंद, संपूर्ण शालेय व्यवस्थापन समिती यांना प्रथमतः सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा छानसा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केला. त्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा अतिशय चांगला होता की मुलांना व्यवहार मिळाला. भाजी बाजार किंवा धान्य बाजार असेल, खाऊ बाजार असेल, याचे संपूर्ण स्टॉल त्यांनी पहिलीसाठी बालवाडीपासून मी एक ग्राहक आहे, या शाळेतला मी एक ग्राहक आहे. सगळे बार्गेनिंग माल घेताना जी काही तडजोड कशी करावी, माल कोणत्या पद्धतीने विकला जावं याचं व्यवहार ज्ञान या मुलांना यावं म्हणून हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केला. सर्व शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीला मी परत एकदा धन्यवाद देतो आणि यापुढे असेच खाऊ गल्ली किंवा आनंदी बाजार भरत राहू अशी आमच्या ग्रामस्थांतर्फे शाळेला शुभेच्छा. माणसांनी खूप प्रतिसाद लावले आहे, पाहून खूप आनंद झालेला आहे आणि या उपक्रमातून लहान लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा मिळालेलं आहे. त्यानुसार त्यांचाही आनंद झालेला आहे. सगळा बाजार याच्यामध्ये तुझी किती विक्री झाली आतापर्यंत?
किती खपवला? सगळं स्टॉल संपत आला काय नाही बुवा. अरे वा, छान. बेटा तुझं नाव सांग. बेटा तू काय काय बाजारामध्ये आज चिमुकल्या आठवडे बाजारात काय आणला पदार्थ? समोसा, पेढा आणि कुरकुरे. हां कुरकुरे. बरं, तू बाजारात आणल्याच्या नंतर तुला इथं आल्याच्या नंतर तुला काय अति आनंद वाटला बाजारामध्ये? माहिती मिळाला. व्यवहाराची माहिती मिळाली. तू कितवीला आहे? चौथीला. चौथीला आहे का? म्हणजे असे आठवडे बाजार भरावे तुला अति आनंद वाटतो का? सगळ्या मुलांनी आता उपक्रम राबवावा का? मग आपल्या वरुडे गावचे सरपंच आहेत, इथं विस्तार अधिकारी आहेत, त्यांनी काय पदार्थ घेतला खायला तुमच्याकडनं? समोसा आणखीन आणि चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.